So in this way, the phenomenon in which an object changes its position with respect to the surroundings in a given time is called as motion. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट इतर वस्तूंची तुलना करता आपली पोझिशन चेंज करत असेल तर त्याला मोशन आहे असं म्हटलं जातं. आणि पोझिशन चेंज झाली तर आपण काही गोष्टी मेजर करतो, ती म्हणजे एकतर आपण पोझिशन चेंज करताना त्या वस्तूचं डिस्टन्स फाइंड आउट करतो किंवा डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करतो. म्हणजे पोझिशन चेंज झाल्यामुळे आणखी एक क्वांटिटी तुम्हाला मेजर आता करता येईल, त्या वस्तूचं डिस्टन्स, तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं किंवा त्या वस्तूची किती डिस्प्लेसमेंट झाली, विस्थापन किती झालं हे तुम्हाला मोजता येईल. म्हणजे पहा, मोशनशी रिलेटेड आणखी दोन क्वांटिटी आता तुमच्या लक्षात येतील, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. यामध्ये फरक आहे, एक महत्वाचा फरक दोघांमध्ये समजून घेऊया. सपोज दिस इज पॉइंट ए अँड हिअर इज युअर हाऊस. इथे तुमचं घर आहे अँड ऍट पॉइंट बी हिअर इज युअर स्कूल. इथे तुमची स्कूल आहे. तुम्ही आता घरातून स्कूलला निघालात, जवळजवळ 160 मीटर अंतरावरती आलात. तिथं तुमच्या मित्राचं घर आहे पॉइंट डी वर, आणि तिथून तुम्ही दोघे निघालात आणि नंतर शाळेमध्ये आलात. तर डी त्या मित्राच्या घरापासून शाळेचं अंतर आहे 120 मीटर. त्याचप्रमाणे तुमच्या घरापासून शाळेत जाण्यासाठी डायरेक्ट सुद्धा रोड आहे जो शाळेपर्यंत पोहोचतो. आणि तुम्ही ज्या मार्गाने गेला तो आहे ए डी नंतर डी बी. तर ज्या मार्गाने तुम्ही ऍक्च्युअल गेलात ए डी अँड देन डी बी, तर हा जो मार्ग आहे त्याची लेंथ म्हणजे डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ए बॉडी, ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट म्हणूया, बाय अन ऑब्जेक्ट व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर, फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. एका पॉइंटकडून दुसऱ्या पॉइंटकडे जाताना जो मार्ग त्याने आक्रमिला त्या मार्गाची ऍक्च्युअल पाथ जो असेल त्याची लेंथ म्हणजे डिस्टन्स. ओके, तर इथं डिस्टन्स आहे. मग आता इथे शाळा आणि तुमचं घर यातलं डिस्टन्स आहे, येईल डिस्टन्स टोटल. सो हिअर डिस्टन्स विल इक्वल टू 160 प्लस 120 इज इक्वल टू 280 मीटर. पण शाळा ते घर असा डायरेक्ट पाथ सुद्धा आहे, सरळ स्ट्रेट लाईन पण, आणि त्याची लांबी आहे 200 मीटर. तर हा स्टार्टिंग पॉइंट आणि हा फिनिशिंग पॉइंट. तर यातलं मिनिमम डिस्टन्स तर ते आहे 200 मीटर. मिनिमम आणि स्ट्रेट डिस्टन्स तर याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. फक्त स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट लक्षात घ्या. तर स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट जेव्हा तुम्ही लक्षात घेता, बाकी कोणत्या मार्गाने तो गेला ते महत्वाचं किंवा ते लक्षात घेत नाही. स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट किंवा फिनिशिंग पॉइंटच लक्षात घेतला तर त्यातलं हे जे मिनिमम डिस्टन्स आहे याला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंटची व्याख्या तुम्ही सांगू शकता, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स between starting point and finishing point. Starting point and finishing point. या दोघांमध्ये फरक तुमच्या लक्षात आला असेल. म्हणजे डिस्प्लेसमेंट जी आहे याला एक विशिष्ट डिरेक्शन आहे. पहा, ए टू बी किंवा बी पासून निघालात आणि डायरेक्ट ए पर्यंत आला तर बी टू ए अशी फिक्स डिरेक्शन आहे. तसं डिस्टन्सला डिरेक्शन नसते. इथे पहा डी पर्यंत डिरेक्शन आहे ती वेगळी आहे आणि डी टू बी डिरेक्शन वेगळी आहे. याचा अर्थ डिस्टन्स डज नॉट पजेस डिरेक्शन, तर डिस्प्लेसमेंट पजेस डिरेक्शन. इट डज हॅव डिरेक्शन, तर त्याला डिरेक्शन असते. असं दोघांचा फरक तुम्हाला सांगता येईल. सो डिरेक्शन जर असेल आणि काय व्हॅल्यू पण असते. पहा, याची डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड आहे 200 मीटर, म्हणजे याला मॅग्निट्यूड आहे, परिमाण आहे, काहीतरी व्हॅल्यू आहे.
मॅग्निट्यूड आहे 200 मीटर. इथे डिस्टन्सची मॅग्निट्यूड आली 160 प्लस 120 280. ही डिस्टन्सची मॅग्निट्यूड आहे. पण मात्र डिस्टन्सला डिरेक्शन नाही. डिस्प्लेसमेंट पजेस डिरेक्शन फ्रॉम ए टू बी. ही स्केलर क्वांटिटी आहे. सो डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज द व्हेक्टर क्वांटिटी. बघा हा फरक लक्षात घ्या. स्केलर क्वांटिटी द क्वांटिटी विच पजेस मॅग्निट्यूड अलोन, फक्त मॅग्निट्यूड असते, डिरेक्शन नाही, तर इट इज कॉल्ड अ स्केलर. की ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि दिशा सुद्धा असते तर त्यांना व्हेक्टर क्वांटिटीज म्हणतात. एक्झाम्पल, आता दुसरं एक उदाहरण नेहमीच घेऊया. फोर्स ही एक क्वांटिटी आहे. लक्षात घ्या, फोर्स. तुम्हाला एखादं मोठं कब्बड उचलायचं आहे, मोठं कब्बड आहे, तर तुम्ही फोर्स लावाल. पहिल्यांदा अंदाज घ्याल, तुम्ही पहिल्यांदा फोर्स लावून पाहाल की कब्बड हालतंय की नाही. मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या एकट्याने ते शक्य नाही. मग तुम्ही एका मित्राला बोलवाल तुमच्या, दोघं प्रयत्न करा, दोघे फोर्स, म्हणजे तुम्ही आता मॅग्निट्यूड वाढवली, म्हणजे मॅग्निट्यूड इथे काहीतरी वापरली, पण इथे फोर्स लावताना तुम्ही डिरेक्शन पण लक्षात घेता. कपाट उचलताना तुम्हाला वरच्या दिशेने फोर्स लावावा लागेल. एखाद्या मित्राने चुकून वरून फोर्स जर लावला कपाटावर तर कपाट उचललं जाणार नाही. याचा अर्थ फोर्स लावताना तुम्ही नेहमी डिरेक्शनचा विचार करताच, त्याशिवाय फोर्स लावलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मग ज्या क्वांटिटीमध्ये डिरेक्शनचा विचार केला जातो त्यांना म्हटलं जातं व्हेक्टर क्वांटिटीज. तसं डिस्प्लेसमेंटला एक डिरेक्शन असते म्हणून ती आहे व्हेक्टर क्वांटिटी. तर दोघातला फरक पुन्हा एकदा बघा. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, displacement is the vector quantity. Distance is the length of actual path traveled by an object while going from one point to another. While displacement is the minimum distance between the starting point and finishing point, किंवा starting point and end point. ते याच्यातलं डिस्टन्स. म्हणजे इथे कोणत्या मार्गाने तुम्ही गेलात त्याची ऍक्च्युअल लेंथ लक्षात घेतात. इथे मात्र फक्त स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट हाच लक्षात घेतात. व्हॉट एव्हर द पाथ मे बी, पाथ कोणताही असू द्या, तो मार्ग लक्षात घेतला जात नाही. पाहूया एक उदाहरण. सपोज देर आर 2 पॉइंट्स, पॉइंट ए, पॉइंट बी, अँड द मिनिमम डिस्टन्स बिटवीन देम इज अबाउट, तर मिनिमम डिस्टन्स आहे 10 किलोमीटर. आता 3 मित्र आहेत. एक मित्र या मार्गाने निघाला, सपोज अमर followed this path, Akbar followed this path and reaches to B. तो B पर्यंत पोहोचला. And then Anthony selected the third path and reaches point B. तर अमरने जो मार्ग आहे त्याची लेंथ होती 15 किलोमीटर. याची होती 12 किलोमीटर आणि याची होती जवळजवळ 16 किलोमीटर. आता इथे मिनिमम डिस्टन्स जर तुम्ही पाहिलं तर मिनिमम डिस्टन्स तिघांच्या बाबतीत फक्त 10 किलोमीटर आहे. स्टार्टिंग पॉइंट ए आणि एंड पॉइंट बी. तर मिनिमम डिस्टन्स म्हणजे तिन्ही उदाहरणामध्ये डिस्प्लेसमेंट इज सेम आणि दॅट इज 10 किलोमीटर. कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम लेंथ बिटवीन द स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट. पण मात्र डिस्टन्स डिफरंट आहे. अमरसाठी डिस्टन्स आहे कारण त्याने या मार्गाने गेला, त्या पाचची ऍक्च्युअल लेंथ 15 किलोमीटर. अकबरसाठी हा आहे 16 किलोमीटर आणि अँथनीसाठी आहे 12 किलोमीटर. म्हणजे डिस्टन्स म्हणजे तुमचे रूट वेगळे असू शकतात. रूट्स तुम्ही कोणत्या मार्गाने जातात, ए पासून बी पर्यंत जाताना 10 रूट असतील तर डिस्टन्स वेगवेगळे येईल, पण डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज इक्वल. किंवा ए पासून बी पर्यंत जाताना 15 रूट्स आहेत, 15 मार्ग आहेत, 15 वेगवेगळ्या मार्गाने ए पासून बी पर्यंत जाता येतं, पण मात्र त्यातलं मिनिमम डिस्टन्स जे आहे ते काय सेम राहील, दॅट इज 10 किलोमीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट इज सेम. म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला समजेल की डिस्टन्स असं वेगळं असू शकतं पण डिस्प्लेसमेंट मात्र वेगळी असू शकत नाही. पण व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला पाहता येतं की कोणत्याही 2 शहरांमधला रस्ता जो असतो तो रस्ता कधी स्ट्रेट लाईन नसतो. त्यामुळे आपण व्यावहारिक जीवनामध्ये इन प्रॅक्टिकल लाईफ वी ओनली मेजर द डिस्टन्स. आपण डिस्टन्सच मोजतो, डिस्प्लेसमेंट मोजत नाही. हे लक्षात घ्या. कारण
इन प्रॅक्टिकल कोणताही रस्त्याचा मार्ग हा सरळ नसतो, आणि असलाच तर तो थोड्या वेळापुरता सरळ असतो, नंतर परत डिरेक्शन चेंज होते. तर दिस इज रेसिंग ट्रॅक. हा आहे स्टार्टिंग पॉइंट. इथेच येऊन स्टार्टिंग पॉइंट. ओके. आणि इथेच आल्यानंतर 5 राऊंड मारल्यानंतर रेस संपणार आहे. प्रत्येक राऊंडची लेंथ आहे, लेंथ ऑफ राऊंड, तर ती आहे जवळजवळ 2 किलोमीटर. आणि असे 5 राऊंड मारल्यानंतर टोटल त्या ठिकाणी आल्यानंतर जो पहिला येईल तो विनर असेल. तर रेस सुरू झाली आणि यातील एक स्पर्धक जो आहे तो वेगाने निघाला, 1 राऊंड पूर्ण केला, दुसरा राऊंड पूर्ण केला, तिसरा, चौथा आणि फायनली आणि इथे येऊन त्याने रेस संपवली. ओके. म्हणजे हाच आहे फिनिशिंग पॉइंट. इथेच आहे फिनिशिंग पॉइंट. या उदाहरणामध्ये डिस्टन्स काढूया. सो इन दिस सिच्युएशन डिस्टन्स विल बी इक्वल टू द लेंथ ऑफ each ट्रॅक इंटू नंबर ऑफ ट्रॅक. तर नंबर ऑफ ट्रॅक होते 5 आणि एकाची लेंथ होती 2, तो 2 इंटू 5. तर डिस्टन्स झालं इथे 10 किलोमीटर. 10 किलोमीटर डिस्टन्स त्याने काय केलं, ट्रॅव्हल केलं, ट्रॅव्हर्स केलं ड्युरिंग द मोशन, त्याच्या मोशनमध्ये. पण आता डिस्प्लेसमेंट किती, इथं डिस्प्लेसमेंट किती, तर डिस्प्लेसमेंट पाहताना नेहमी स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट लक्षात घ्यायचे. स्टार्टिंग पॉइंट हाच आहे, फिनिशिंग पॉइंट पण तोच आहे. ओके. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट जर एकच असतील तर डिस्प्लेसमेंट इज 0 किलोमीटर. बघा, म्हणजे लिटरली 10 किलोमीटर डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलंय, पण डिस्प्लेसमेंट मात्र काय आहे, 0 आहे. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या टर्म तुमच्या लक्षात आली असतील. आणखी एक उदाहरण पाहूया. जस्ट टेक अनदर एक्झाम्पल. आता एक कार आहे. देर इज ए कार. This is point A, point B. And the distance between point A and B is about 400 मीटर. 400 मीटर अंतर आहे ए आणि बी मध्ये. तर ही कार या ठिकाणी केस फर्स्ट पाहूया. आणि इथे तुम्हाला डिस्टन्स आपण मोजणार आहोत आणि डिस्प्लेसमेंट मोजणार आहोत. केस फर्स्ट मी 3 केस या ठिकाणी येणार आहे, केस सेकंड आणि केस थर्ड. लक्ष द्या, तुम्हाला आणखी या कन्सेप्ट एकदम क्लिअर होतील. तर ए पासून तो बी पर्यंत गेला. ओके. ए पासून बी पर्यंत गेला आणि थांबला. तर हा स्टार्टिंग पॉइंट, हा एंड पॉइंट. ए पासून बी पर्यंत गेला. तर डिस्टन्स आहे 400 मीटर. डिस्प्लेसमेंट ए आणि बी मधलं, तर मिनिमम डिस्टन्स त्यातलं बरोबर येईल, स्ट्रेट लाईन आहे त्यामुळे ते येईल 400 मीटर. कारण हा स्टार्टिंग पॉइंट, हा एंड पॉइंट. ओके. यातली लेंथ 400 मीटर आहे आणि पाथ आपला स्ट्रेट लाईन आहे. केस सेकंड, ही कार ए पॉइंट पासून निघाली, बी पॉइंटच्या तिथे तिने यू टर्न घेतला आणि परत त्याच मार्गाने मागे येऊन या ठिकाणी आली, पॉइंट डी जवळ आली. आणि हा पॉइंट डी 300 मीटर अवे फ्रॉम बी आणि 100 मीटर अवे फ्रॉम ए आहे. आता बघा, म्हणजे तो जो पाथ आहे तो असा आहे, म्हणजे डिस्टन्स जर तुम्ही आता मोजलं तर जाताना 400 आहे आणि येताना 300, म्हणजे टोटल डिस्टन्स आहे 700 मीटर. पण डिस्प्लेसमेंट किती आता, कारण स्टार्टिंग पॉइंट आहे हा आणि एंड पॉइंट आहे हा, यातलं मिनिमम डिस्टन्स फक्त 100 आहे. त्यामुळे इथं डिस्प्लेसमेंट येईल फक्त 100 मीटर. बरोबर, लक्षात येत आहे. आता थर्ड सिच्युएशन आपण पाहूया थोडंसं. ओके. थर्ड सिच्युएशन मध्ये असं आहे की ए पासून कार निघाली, बी पर्यंत गेली, यू टर्न घेतला, परत त्याच मार्गाने येऊन परत ए या ठिकाणी येऊन थांबली. बघा, म्हणजे आता डिस्टन्स किती झालं, 400 आणि जाताना 400 आणि येताना 400, 800 मीटर. पण डिस्प्लेसमेंट किती, याच ठिकाणाहून निघाली आणि त्याच ठिकाणी येऊन थांबली. त्यामुळे स्टार्टिंग पॉइंट फिनिशिंग पॉइंट दोन्ही एकच आहेत, तर इथं डिस्प्लेसमेंट 0.
इथे लक्षात, म्हणजे ह्या दोन्ही डिफरंट टर्म्स आहेत. पण एक तुमच्या लक्षात आलं बा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एक म्हणजे दोघांचे व्हॅल्यू मॅग्निट्यूड सारख्याच केव्हा येऊ शकतात, व्हेन द पाथ इज अ स्ट्रेट लाईन. जेव्हा पाथ तुमचा स्ट्रेट लाईन असतो, देन ओनली डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. हे फार महत्वाचे, लक्षात राहू द्या, हे फार महत्वाचं. पण व्यावहारिक जीवनामध्ये कधीच पाथ स्ट्रेट लाईन नसतो, त्याच्यामुळे डिस्टन्स इज नॉट इक्वल टू डिस्प्लेसमेंट. बरोबर. आणि जर स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट जर तोच असेल तर लिटरली डिस्प्लेसमेंट 0 असते. याही उदाहरणात आपण पाहिलं, स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट तोच होता, त्यामुळे डिस्प्लेसमेंट इज 0. डिस्प्लेसमेंट इथे सुद्धा मग 0. तर तुमच्या लक्षात आलंच असेल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे. तर दोन्ही क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला फरक विचारला तर दोघांची डेफिनेशन, फर्स्ट पॉइंट, सेकंड वन, डिस्प्लेसमेंट पजेस डिरेक्शन, डिस्टन्स डज नॉट पजेस डिरेक्शन. किंवा डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, तर डिस्टन्सला डिरेक्शन नसते, त्याच्यामुळे इट इज अ स्केलर क्वांटिटी. असाही फरक तुम्ही सांगू शकता. आणि दोघांमध्ये साम्य आहे, सिमिलॅरिटी आहे. दोघांमध्ये आपण लेंथ मोजतो, सो दोघांचे युनिट आहे एमकेएस युनिट आहे, तर ते आहे मीटर. आणि सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर. सीजीएस म्हणजे ही मीटर, किलोग्राम, सेकंद पद्धत. हे 3 ज्या फंडामेंटल क्वांटिटीज, त्याच्यावरती इतर क्वांटिटीज नंतर त्या डिराईव्ह झालेल्या आहेत, तर त्या फंडामेंटल नाहीत. मूलभूत 3च क्वांटिटी आहेत, म्हणजे तशा 7 आहेत, पण आपण फिजिक्समध्ये युनिट सांगताना 3च लक्षात घेतो. ती म्हणजे लेंथ, त्यानंतर मास अँड टाइम. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मोजता, म्हणजे एखादी क्वांटिटी मोजता, क्वांटिटीचं मेजरमेंट करता, तेव्हा एकतर त्याच्यामध्ये लेंथ इन्क्लूड असते, मास इन्क्लूड असतं, किंवा टाइम इन्क्लूड असतो. काही ना काहीतरी याच्या तिघांपैकी एकतरी इन्क्लूड असणार. कधी दोन्ही गोष्टी, कधी तिन्ही गोष्टी इन्क्लूड असू शकतात. पण याच्यावरूनच ती क्वांटिटी तयार झालेली असते, त्यामुळे यांच्या युनिटला म्हणतात, थोडक्यात हे फंडामेंटल युनिट्स आहेत. आणि जर ते इफ लेंथ मेजर इन मीटर, मास इन किलोग्राम, time in second, then the method is called as MKS method. And if length is measured in centimeter, mass in gram, and time in second, then the method of measurement is called as CGS method. तर अशा 2 पद्धती आहेत. आणि SI मेथड पण आपल्याला पुढे पाहायची आहे. तर त्याप्रमाणे युनिट यांचे सारखेच आहेत, मीटर आणि सेंटीमीटर. हे दोघांमध्ये साम्य आहे. तर मला वाटतं ह्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या मोशन इज रिलेटिव्ह, ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ही सुद्धा कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली.